नमस्कार मित्र हो, मी प्रवीण यादव स्वागत करतो तुम्हा सर्वांचे तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्र हो, तुम्हाला आवडत असेल विविध ठिकाणी स्पॉटला भेट देण्यासाठी, निसर्गाचं दर्शन घेण्याची, तर तुम्ही योग्य ठिकाणी योग्य वेळेस आलेला आहात। मित्र हो, प्रवीण यादव व्लॉग्स हे चॅनल आपल्याला गडचिरोली सारख्या आदिवासी दुर्गम भागातील विविध प्रेक्षणीय स्थळे आपल्याला दाखविण्याचे काम करीत आहे। मित्र हो, आज आपण चाललेलो आहोत गडचिरोली जिल्ह्यातील कमलापूर या हत्ती कॅम्पमध्ये। या हत्ती कॅम्पचं वैशिष्ट्य हे आहे मित्र हो की अगदी इंग्रज काळापासून इथे हत्तींचा निवास आहे आणि या हत्तींची काळजी करण्यासाठी सरकारी यंत्रणेमार्फत आज बरेच कर्मचारी इथे आहेत। विविध गावामधून पर्यटक लोक या हत्ती कॅम्पला भेट देण्याकरता येत आहेत। आजच्या घडीला इथे 9 हत्ती आहेत, सोबत एक पिल्लू सुद्धा आहे। परंतु विशेष काय तर या हत्ती कॅम्पमधून काही हत्ती गुजरातमध्ये नेण्याचा सरकारचे षडयंत्र आता दिसत आहे। त्यामुळे शेवटचे हत्तींचे दर्शन घेण्याकरिता, त्यांना भेट देण्याकरिता आज पर्यटकांची आवागमन इथे जास्तीत जास्त प्रमाणात सुरू आहे। मित्र हो, गडचिरोली हा जिल्हा तसाही फार दुर्लक्षित राहिलेला आहे। आदिवासी जंगलाने व्याप्त, डोंगरदऱ्या खोऱ्याने, नक्षल प्रभावित अशा विविध कारणाने गडचिरोली जिल्हा नेहमीच चर्चेला येत असतो। परंतु इंग्रजांच्या काळापासूनच गडचिरोली हे एक विशेष स्थान त्यांना दिसलेलं होतं। आज सुरजागडमध्ये लोह पोलाद उद्योगाची जोरदार खाणकाम सुरू आहे, त्यामुळे औद्योगिक विकासाकडे गडचिरोली जिल्ह्याची वाटचाल सुरू आहे। परंतु अशामध्येच गडचिरोलीचं हे वैभव असलेलं कमलापूर हत्ती कॅम्प मात्र इथून नेण्याचा सरकारचा प्रयत्न आपल्याला दिसतो। बऱ्याच लोकांनी कमलापूर बचावचे हॅशटॅगचे ट्विटरवर चालवलेले आपल्याला दिसत आहेत। तुम्ही त्याचा एक भाग असालच। हे निसर्गाने नटलेलं सौंदर्य बघण्याकरिता लोक दूरदूरून इथे येत असतात। मित्र हो, तुम्हाला विनंती आहे की प्रवीण यादव ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलला एकदा सबस्क्राईब करा, कारण गडचिरोली जिल्ह्यासह महाराष्ट्रातील इतर पर्यटन स्थळाची माहिती तुम्हाला मराठीतून या चॅनलवरती मिळत राहील। बंधूंनो, आपण कमलापूर हत्ती कॅम्पला भेट देण्याचे ठरवित असाल तर तुम्ही कुठल्याही सीझनमध्ये येऊ शकता। बस काही नियमांचं पालन तुम्हाला करावं लागेल। इथे हत्ती जंगलामध्ये चरण्याकरिता गेलेले असतात, त्यामुळे तिथे त्यांची थोडी वाट पाहावी लागेल। 1 डे ट्रिप तुम्ही काढू शकता। फ्रेंड्स, फॅमिली, कॉलेज टूर्स असे सगळ्या ट्रिप्स तुम्हाला इथे चालतील, पण काही नियमांचं पालन करावे लागते जे तुम्हाला वन विभाग तुम्हाला सांगेल त्याप्रमाणे। मित्र हो, कमलापूर हत्ती कॅम्पला येण्यासाठी तुम्ही सिरोंच्यावरून निघाला असाल तर कमलापूरपासून उजवीकडे तुम्हाला वळावं लागेल, आणि जर अहेरी मार्गे जर तुम्ही येत असाल तर नागपूरवरून गडचिरोली किंवा चंद्रपूरवरून आष्टी, अहेरी, अल्लापल्ली आणि नंतर कमलापूरचं हत्ती कॅम्प अशा प्रकारे तुम्हाला प्रवास करता येईल। या हत्ती कॅम्पला पोहोचण्याकरिता तुम्हाला स्वतःची बाईक, 2 व्हीलर, 4 व्हीलरचा वापर करता येईल। खाजगी वाहने वापरता येतील, पण खाजगी वाहने किंवा सरकारी वाहने इथे जाण्याकरिता उपलब्ध नाहीत। रस्ता बऱ्यापैकी आहे, जंगलातील रस्ता असल्यामुळे सिंगल रस्ताच आहे, त्यामुळे तुम्हाला गाडी व्यवस्थित चालवावी लागेल। घनदाट जंगलाचं दर्शन घेत असताना मनाला अगदी मनमुराद आनंद तुम्ही लुटू शकता। सोबतच अल्लापल्लीचं वनवैभव आहे। कॅम्प कुठं आहे? हत्ती कॅम्प कोणता आहे? हत्ती कॅम्प तिकडे तोच वे ना? हत्ती नेले का मग इथून? तिथं आहे ना ते आपला छोटा कमलापूरच्या तिकडे आहे। 2 किलोमीटर गेला तर एका साईडला कुठं? तिकडे कमलापूरमध्ये विचार नाही, एक हत्ती कोटा आहे ना। इथल्या हत्ती कॅम्पमधले गेले का? जे आहेत बरं कामावर गेले साहेब, म्हणजे इथून बाहेर नेले का? तिथं एक आहे ना ते आपला कोणता देवणपल्लीचे पुलिया आहे ना, पुलिया देवणपल्ली पुलिया, पुलियाच्या बाजूलाच आहे ते, राईट साईडला राहते त्या ऑफिसमध्ये। हो हो, कोणीतरी तिथंच जात आहे। तू कोणत्या वाटतं का? मित्रांनो, मी प्रवीण यादव स्वागत करतो तुम्हा सर्वांचे तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये। आपण बघत आहात प्रवीण यादव व्लॉग। मित्र हो, आज आपण आलेलो आहोत कमलापूर, तालुका अहेरी, जिल्हा गडचिरोली येथील हत्ती कॅम्पमध्ये। महाराष्ट्र राज्यातील एकमेव जंगलामध्ये वसलेलं हे हत्ती कॅम्प आहे। निसर्गतः इंग्रजांच्या काळापासून इथे हत्तीचं संगोपन केलं जाते आणि इथे हत्ती आजही म्हणजे 2022 सालापर्यंत सुरक्षित आहेत। मित्र हो, या हत्ती कॅम्पला भेट देण्याचं कारण हेच आहे की मागील काही दिवसापासून सेव्ह कमलापूर हत्ती कॅम्प अशा प्रकारचे हॅशटॅगवाले आपल्याला ट्विटर हँडलवर न्यूज पाहायला मिळत आहेत। अर्थात काय तर हा हत्ती कॅम्प आज धोक्यात आलेला आहे।
म्हणजेच महाराष्ट्र राज्याची या गडचिरोली जिल्ह्याची अस्मिता आणि शान असलेलं हे कमलापूरचं हत्ती कॅम्प आज धोक्यात आहे। अर्थातच इथले हत्ती बाहेर ठिकाणी घेऊन जाण्याचा सरकारचं षडयंत्र इथं सुरू झालेलं दिसत आहे। या गोष्टीला इथल्या स्थानिक लोकांनी प्रखर आणि प्रचंड विरोध केलेला आहे तरी परंतु सरकार पुढे कोणाचेही चालत नाही। म्हणून इथल्या हत्तींचं संगोपन करण्याच्या हेतूने गुजरात राज्यामध्ये इथून हत्ती घेऊन जाणार आहेत। खरोखर तर गडचिरोली जिल्ह्यातील लोकांकरिता ही फार दुःखाची गोष्ट आहे, पण आपण काय करू शकतो। म्हणूनच ही हत्तींच्या कडपाला, हत्तींना आणि हत्ती कॅम्पला ही शेवटची भेट म्हणून आम्ही इथे संपूर्ण मित्रपरिवारासहित भेट देण्यासाठी आलेलो आहोत। हा हत्ती कॅम्प पूर्वी कसा होता, तुमच्यापैकी बरेच जणांनी हा हत्ती कॅम्पला येऊन प्रत्यक्षात भेट दिलेली असेल, परंतु आज 2022च्या मे महिन्यामध्ये हत्ती कॅम्प कसा आहे हे मी तुम्हाला पूर्णतया दाखवणार आहे। इथे सध्या 8 हत्ती आहेत। या 8 हत्तीपैकी 4 हत्ती बाहेर राज्यामध्ये घेऊन जाणार आणि 4 हत्ती मात्र इथे ठेवणार आहेत। तर हत्ती जंगलामध्ये गेलेले आहेत, ते येईपर्यंत आपण इथे वाट पाहणार आहोत। तोपर्यंत हा संपूर्ण हत्ती कॅम्पचा परिसर मी तुम्हाला दाखवत आहे। तर चला मित्रांनो, बघून घेऊया कमलापूरचं हत्ती कॅम्प। मित्र हो, हे कमलापूरचं हत्ती कॅम्प अहेरी तालुक्यामध्ये गडचिरोली जिल्ह्यामध्ये येत असते, महाराष्ट्र राज्यामध्ये। अहेरीपासून जवळपास 30 ते 40 किलोमीटर अंतरावर हे कमलापूरचं हत्ती कॅम्प आहे। कमलापूरला येण्याकरिता आपण रिपकनवल्ली पासून डाव्या हातावर वडण रस्त्याने वडण घेऊ शकतो आणि कमलापूरला पोहोचू शकतो। कमलापूर पासून अगदी 4 ते 5 किलोमीटर अंतरावर हे कमलापूरचं हत्ती कॅम्प वसलेला आहे। हा हत्ती कॅम्पचा परिसर अतिशय विस्तीर्ण आणि घनदाट जंगलाने व्यापलेला आहे। आपण बघू शकता इथे एक विशाल तलाव आहे। तलावात आजही मे महिन्यामध्ये सुद्धा पाणी आहे। चारही बाजूनी अतिशय घनदाट अशा मिश्र जंगलांनी हे हत्ती कॅम्प वेढलेला आहे। हत्ती कॅम्पचा परिसर बघितला तर इथे आपण आलेलो आहोत। इथे चिंचाची फार मोठी मोठी झाडे आहेत। इथे हत्ती राहत असतात आणि इथे पर्यटकांची सुद्धा नेहमी ये जा येत असते। त्याच्यामुळे या परिसरात स्वच्छता राखणे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे। निसर्गाचं रक्षण करणे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। इथे जवळच एक छोटेसं नाग मंदिर आहे। त्याच्यानंतर पर्यटकांसाठी छोट्या छोट्या झोपड्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे। तिथे आपण बसून डब्बे वगैरे आणलेले नाश्ता जेवण करू शकतो। इथे बनवण्याची तशी सुविधा आहे नाही, परंतु आपण जर स्वयंपाकाच्या हेतूने जर आला असाल तर आजूबाजूच्या कुठल्याही परिसरात इथे असलेल्या कर्मचाऱ्यांची परवानगी घेऊन आपण स्वयंपाक वगैरे इथे बनवू शकतो आणि वनभोजनाचा आस्वाद घेऊ शकतो। कमलापूरला येत असताना रस्ता हा खूप सध्या खराब झालेला आहे, परंतु खराब रस्त्यातूनही 1-1.5 तासाच्या प्रवासानंतर आपण ज्यावेळेस इथे येतो त्यावेळेस मनाला एक वेगळी आनंद आणि शांतता मिळत असते। इथे असलेले माहूत कर्मचारी आता हत्तीला आणायला जंगलामध्ये गेलेले आहेत। ते थोड्याच वेळामध्ये हत्ती घेऊन येतील। जर आपल्याला हत्ती यायला फार उशीर झाला तर आपण पुढे काही हत्ती ठेवलेले आहेत प्लांटेशनमध्ये, त्या हत्ती सुद्धा बघणार आहोत। तर मित्र, आपण इथे वाट बघूया। इथं हत्तीचं शेण दिसत आहे आपल्याला, याच्यावरून समजू शकतो की हत्ती इथे रोज असतात। मोठंसं इथे वारूड आहे। तिकडे दूरवर त्या झाडाच्या पलीकडे आपल्याला गाड्यांच्या पार्किंग करिता जागा आहे आरक्षित। तिथे आपण आपल्या गाड्यांची पार्किंग करू शकतो आणि अशा या विस्तीर्ण झाडांच्या छायेखाली येऊन आपण निवांत या हत्ती कॅम्पमध्ये एक दिवस आनंदाचा घालवू शकतो। मित्र, जर त्या मचाणीवर जर आपण बघितलं तर तुम्ही पाहू शकता तिकडे दूरवर एक मचाण दिसत आहे। त्या मचाणीवर जर आपण जाऊ शकलो तर तुम्हाला जवळपास 30 ते 40 फूट उंचावरून हा संपूर्ण परिसर पाहता येईल। आपण प्रयत्न करू तशी यांची कर्मचाऱ्यांची परवानगी सुद्धा घेऊया। मित्र हो, आपल्याकडील एक सवंगडी इथल्या एका रक्षकाची, हत्ती रक्षकाची बातचीत करीत आहे। इथे हत्तीसाठी जेवण तयार होत आहे, मग त्यांचं अन्न खुराक। काय शिजत आहे दादा? कोणासाठी? हत्तीसाठी? रोज काय बनते?
तांदूळ म्हणजे भात भात आणि आपलं पीठ पीठ गव्हाचं नाश्त्यासाठी पण गोडे करता का मग त्याचे? भाताचे गोळे करतात. 8 हत्ती आहे तिथे. किती शिजते मग रोज? 50. रोजचं 50 किलो. जंगलातून चरून येत असतील ना? ते आता गाण्यासाठीच गेले. हो. जंगलात काय काय खातात ते? बांबू, बीजा, गवाई, पळस वेल. हो, पळसाची पानं. इथं हत्तीचा काय काय वापर होते? काय काय काम होते हत्तीपासून? काही काम होते का? नाही, फक्त आहेत हत्ती. सरकार खर्च करत आहे सगळ्या गोष्टी. वन विभाग कर्मचारी किती आहे तिथे? कर्मचारी आता म्हणजे नाश्त्यासाठी नाही घ्यायचे. किती? म्हणजे नाही काचीचं त्याच्या बीट निरीक्षण आपलं घेणं बीटामध्ये येतात. एका आता 25% ते आहेत. 25 कर्मचारी. तुमचं नाव? शंकर चौधरी. शंकर चौधरी. इथलेच कमलापूरचे. तुमचा व्हिडिओ येईल, चालेल ना? व्हिडिओ बनवता. हां, आता माहिती आहे का, हे कमलापूरचं हत्ती कॅम्प बहुत हायलाईट झाला. हे हत्ती घेऊन चालले ना, त्याच्यामुळे म्हटलं की हत्ती न्यायच्या आधी एकदा भेट द्या म्हणून आम्ही आलो इथे. बघून घेऊया इथे कशा प्रकारचं अन्न हत्तींकरिता शिजत आहे ते. गहू आणि तांदूळांचा इथे वापर केला जातो. अच्छा, गहू आणि तांदूळ मिश्रित पौष्टिक अन्न इथे. गहू तांदूळ अलग अलग. अच्छा, मिश्रित नाही आहे. गहू आणि तांदूळ अलग अलग बनवले जाते आणि त्याचे गोळे करून मग हत्तींना भरवल्या जाते. छान. एकंदरीत मित्र हो की या काळामध्ये सुद्धा हत्तींची इतक्या मोठ्या प्रमाणात संगोपन इथे चांगल्या पद्धतीने केलं जाते या कमलापूरच्या हत्ती कॅम्पमध्ये. आणि पर्यटक येत असतात. आता सुट्टीचा दिवस आहे आणि आम्ही गलत वेळेवर आलो, त्यामुळे आम्हाला पर्यटकही सुद्धा दिसत नाहीत आणि हत्तीची सुद्धा वेळ व्हायची आहे इथे येण्याची. आम्ही वाट बघूया हत्ती येण्याची आणि मग तुम्हाला हत्ती दाखवून आम्ही पुढच्या स्थळाला जाणार आहोत, म्हणजे हेमलकसा आणि भामरागडला. इथल्या हत्तीची नाव माहीत आहेत का तुम्हाला? काय काय आहेत? अजित, मंगल, मंगला, लक्ष्मी, प्रियंका, राणी, बसंती. हत्तीनेच आहेत का सगळे? रूपा. सर हां हां 6 मादे आहेत. अच्छा, नराची नावे काय होते? नराची नावं काय आहेत? अजित आणि गणेश. अच्छा, अजित आणि गणेश असे 7-8 हत्ती आहेत. ठीक. मित्र हो, हत्तींचा कळप हत्ती कॅम्पमध्ये प्रवेश करत आहे. आपण इकडे यांना बघायला दूरवरच आलेलो आहोत. तुम्ही बघू शकता दूरवर 5-7 हत्तींचा कळप येत आहे. तुम्हाला दिसत असेल तर आपण त्यांच्या अगदी दूरवरच राहून त्यांना बघूया. मित्र, हे जे आपण हत्ती कॅम्पला भेट देण्यासाठी आलेलो होतो, आम्हाला वाटलं की खूप जास्त वेळ वाट पाहावी लागेल आणि आम्हाला हत्तींना न बघताच इथून निघून जावं लागेल. परंतु आमचं नशीब चांगलं म्हणा की आज इथे पूर्ण हत्ती आपल्या कळपासोबत आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत. तुम्ही बघू शकता मित्र, मी तुम्हाला झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करतो. हत्तींच्या कळपासोबत मधोमध एक हत्तींचं पिल्लूसुद्धा आहे. वाव, अतिशय गोंडस. सगळे हत्ती जणू काही त्या छोट्या हत्तीचे सुरक्षा प्रदान करून आपल्या घरापर्यंत घेऊन जात आहेत. वाव, सुंदर.
तलावामध्ये हत्ती प्रवेश करीत आहेत मित्र हो. या तलावामध्ये नुसतं हत्तीच नाही आहेत, आता हत्तींची वाट पाहत जणू इथले सगळे बेफलेस गाई म्हशी सुद्धा या हत्तींची वाट पाहत होते. हत्ती आल्याने गाई म्हशी सुद्धा अगदी शांत झालेल्या आहेत. हे आहे मित्र हो कमलापूर येथील हत्ती कॅम्प. गडचिरोली जिल्ह्याचं वैभव, महाराष्ट्राची शान, आल्लापल्ली वन विभागाचं वैभव. एक हत्ती मागे पडलेला आहे आणि बाकी सगळे हत्ती आपल्या निवासाकडे जात आहेत. मित्र हो, जसा हत्तींचा कळप हत्तींच्या कॅम्पमध्ये आलेला आहे, सर्व प्रेक्षक सर्व पर्यटक आपापले मोबाईल काढून ही क्षणचित्रे मोबाईलमध्ये टिपण्याचा प्रयत्न करत आहेत. ही पर्यटकांची रांग मित्र हो. या हत्ती कॅम्पला भेट दिल्याच्या नंतर व्हिजिटर्सने आपली नावे या व्हिजिट बुकमध्ये नोंदवणे जरुरीचे असते. आमच्यापैकी एक सदस्य सर्वांची नावे इथे नोंदवित आहेत आपल्या गाडीच्या क्रमांकासह. नंबर येथील कर्मचारी हत्तींना केळं भरवताना दिसत आहे आपल्याला. मध्ये एक छोटा पिल्लू हत्ती आहे.
हो 5. वाव, का सुपर. तर मित्र हो, धन्यवाद व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल. हा हत्ती कॅम्पचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की लिहा. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला प्लीज एक सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका. अशाच प्रकारचे सुंदर स्पॉट्स आपण आपल्या प्रवीण यादव व्लॉग्सच्या चॅनलवरती पाहत राहूया. जय हिंद, वंदे मातरम, धन्यवाद, जय महाराष्ट्र, थँक्यू.